मित्रांनो नमस्कार. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पार्ट्या सध्या म्हणजे महाविकास आघाडीतले वेगवेगळे पक्ष हे आपल्या चुका सुधारायलाच तयार नाही मित्रांनो. आपण बघितलं असेल म्हणजे त्यांनी लोकसभेला निवडणुका जिंकल्या, बऱ्यापैकी जागा मिळाल्या 30-31. त्याच्यानंतर त्यांना जो काही आनंदाचं भरतं आलं किंवा आम्ही म्हणजे सर्वस्व, आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकू आणि आम्ही एकदा ठरवलं का त्याप्रमाणे जनता आम्हाला मतदान देईन, मतदान करतील आणि आम्हाला प्रचार करायची गरज नाही, आम्हाला लोकांमध्ये फिरायची गरज नाही किंवा जे काही वेगवेगळे टी व्ही चॅनल्सवर जे पत्रकार, संपादक, वेगवेगळे बुद्धिमंत लोक, वेगवेगळे काळे कोटधारी लोक त्यांच्या बाजू मांडल्या म्हणजे जनता त्यांना मतदान देईल असं त्यांना वाटायला लागलं. त्याचाच परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये झाला मित्रांनो. आणि जे अर्श फर्शभर म्हणता ना ते जमिनीवर आपटले, परंतु ते सुधारायला तयार नाही मित्रांनो. आता नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये कुठं ते हिंडले नाही, फक्त बातम्यांमध्ये प्रचार करत राहिले. वेगवेगळे संपादक, पत्रकार बातम्यावर त्यांच्या बाईट घेऊन किंवा अमुक वेगवेगळे टोमणे देऊन हे प्रचार करत राहिले, परंतु जनतेच्या मध्ये जाऊन, जनतेचा प्रचार करून लोकांमध्ये जाऊन ते काही ह्या मोठमोठ्या नेत्यांनी केलं नाही आणि त्याचा परिणाम नगर परिषदेमध्ये आपल्याला दिसले. दणदणीत त्यांचा पराभव झाला. आता महानगरपालिकेचा निवडणूक लागलेली आहे, रंगतदार स्थिती सध्या सुरू झालेली आहे आणि परत एकदा जुने हत्यारं त्यांनी उपसलेले. जे जे काही काळे कोटधारी वेगवेगळे लोक म्हणजे असीम सरोदे म्हणा किंवा उल्हास बापट म्हणा, कायदे तज्ज्ञ वगैरे वगैरे, ते त्यांच्या बॅटिंग करायला तयार झालेले. निखिल वागळे सारखे किंवा वेगवेगळे विश्लेषक म्हणा, एबीपी माझाचे संपादक म्हणा, वेगवेगळे लोक हे उद्धव ठाकरे साहेब, ठाकरे ब्रँड कसा निवडून येणार आहे आणि ठाकरे ब्रँड म्हणजेच मराठी बाणा वगैरे वगैरे ते सांगण्याचं त्यांचं सध्या अहंमिका स्पर्धा चालू आहे. आणि कशा प्रकारे ही मराठी अस्मिता जगवू शकतात, मराठी लोकांना उत्साहित करू शकतात किंवा मराठी लोकांचं कल्याण करू शकतात, हे टीव्हीवर सांगायला लागले मित्रांनो. आता जे काही वेगवेगळ्या बिनविरोध निवडणुका झाल्या आपण बघितल्या, महानगरपालिकेचे काही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी, माघार घेण्याच्या दिवशी बऱ्याचशा जे काही स्पर्धक होते महायुतीच्या उमेदवारांचे, त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी आपले उमेदवारी माघार घेऊन टाकली आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून झाले. जवळजवळ 70-75 नगरसेवक जे बिनविरोध निवडून आलेले, त्याच्या विरुद्ध परत आंदोलन सुरू करायला सुरुवात केली. आणि आजच सकाळची बातमी ऐकली मित्रांनो, हायकोर्टाने त्यांचं कोणतंही म्हणणं ऐकून घेतलेलं नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आम्ही घेऊ शकत नाही, क्षमस्व, एवढं हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी सांगितलं. म्हणजे तिथं सुद्धा ते तोंड घसी पडले. परंतु प्रसारमाध्यमामध्ये येऊन किंवा टीव्हीवर येऊन हे कसं अत्याचार आहे, लोकशाहीला कसा नख लावण्याचा प्रयत्न आहे, लोकशाही कशी नष्टनाबूद करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात किंवा दडपशाही करून पैशाचं प्रलोभन देऊन किंवा धमकावून उमेदवारी माघार घ्यायला लावतात आणि त्यांची बिनविरोध निवडून आणत्या. म्हणजे आता इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकाच होऊन द्यायच्या नाही. आता हे नगरसेवकाच्यावर आलं, नंतर आमदारकीवर येईल, नंतर खासदारकीवर येईल आणि पैशाच्या जोरावर हे सगळं विकत घेऊ शकतात. कारण सत्ता त्यांच्याकडे, म्हणजे भाजपच्या लोकांकडे पैसा भरपूर आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना पैशाचं आमिष दाखवून, पैशाने नाही ऐकलं तर धमकावून, काही ठिकाणी हत्या करून, अशा प्रकारे ही लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारमधील नेते लोक करतात. त्याच्याविषयी असीम सरोदे म्हणा, उल्हास बापट म्हणा, लगेच ते आले. कायद्यात काय सांगितलेलं आहे, आपलं लोकशाहीचं जे काय संविधान आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे यांनी गळचेपी केलेली आहे. संविधानामध्ये संशोधन करून असं व्हायलाच नाही पाहिजे. जिथं काही बिनविरोध निवडणूक आल्या त्या निवडणूक रद्द करून परत एकदा ती प्रोसेस राबवायला पाहिजे, जे काही नगर परिषदेमध्ये 2-4 ठिकाणी झाले तसं. आणि ही बिनविरोध निवडणूक म्हणजे ही लोकशाहीची हत्याची, बिनविरोध निवडणूक व्हायलाच नाही पाहिजे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि हे काय निवडणूक आयोग आहे, आता उद्धव ठाकरे साहेब चुना आयोग म्हणतो त्याला, निवडणूक आयोग कशा प्रकारे भाजपचं बटीक बनलेलं आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आणि आता उल्हास बापटांचं मी ऐकलं काल मित्रांनो त्यांचा व्हिडिओ,
मला आश्चर्य वाटलं की जे काही निवडणूक आयोगातले लोक आहे त्यांनाच एकदा रिटायर झाले की मोठमोठे पद देतात, किंवा न्यायालयातले सुद्धा जे उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणा किंवा वेगवेगळे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणा, जे रिटायर झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक मोठे पदं हे लोक निर्माण करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात ते हेच देऊ शकत नाही असा एक आरोप केला त्यांनी. आणि मला विशेष वाटलं मित्रांनो, निवडणूक आयोगाचे जे काही अधिकारी नियुक्त होतात त्याचा सगळ्यात जास्त फायदा काँग्रेसने त्यांना दिलेला आहे. जे TN सेशन पासून अनेक प्रकारची उदाहरणं, त्यावेळेस लोकशाही खतरे नव्हती, लोकशाहीचा गळा दाबलेला नव्हता, लोकांच्या अधिकारावर अतिक्रमण केलेलं नव्हतं, काहीच नव्हतं. पण भाजपच्या लोक बिनविरोध निवडून येतात म्हणजे काय, ही लोकशाहीची हत्या आहे हे सांगण्याच्या तात्पर्य करतात. सुप्रीम कोर्टात पण जाणार आहे मनसेचे नेते आहे एक ते ठाण्याचे जाधव, अविनाश जाधव म्हणून, ते पण ते म्हटलेले आहे. परंतु मित्रांनो विचार करा, हे लोकांचे उमेदवार फॉर्म माग का घेतात हा पण विचार करायला पाहिजे ना पक्ष नेतृत्वानी, बरोबर आहे की नाही. आता मला जर तिकीट दिलं पण मी माघार का घेतो, तुम्ही माझ्याकडे येतच नसेल, मला निवडणुकीचं प्रचार संसाधन किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या लागत्या प्रचार करण्यासाठी किंवा मॉरल सपोर्ट लागतो, तुम्ही येऊन माझ्या विभागामध्ये प्रचार जर केला तरच मी निवडणुकीला उभं राहीन ना. आता माझं म्हणजे जे काही उमेदवाराची एकदा फॉर्म भरा, तिकीट दिलं म्हणजे सर्वच असतं असं काही नाही ना. आता स्वतः मुख्यमंत्री साहेब वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या भागात जाऊन प्रचार करतात. अजून ठाकरे बंधू आपल्या ब्रँडवरच अडून पडलेले. एक काय पत्रकार परिषद घेतली आणि काय वचननामा, त्याच्यातच अनेक आरोप प्रत्यारोप कुचकं बोलणं त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. याने तुम्हाला मतदान पडणार नाही मित्रांनो. तुम्हाला स्वतः फील्डमध्ये जाऊन, जसं आपण क्रिकेट बघताना बघतो ना, इथून टीव्हीवर क्रिकेट बघताना याचा चुकला, याने इकडे बॉल करायला मारायला नव्हतं पाहिजे, तो कॅच गेला, रन घ्यायला नव्हतं पाहिजे, त्याला दिसत नाही का, असं नाही. आपण बसल्या टोमणे मारतो, किंवा इथूनच आपण आपल्या इमेजने तो समोरचा खेळाडू खेळला पाहिजे अशी कल्पना करतो. प्रत्येक बॉलला त्याने 6 मारला पाहिजे किंवा त्याने असा खेळला पाहिजे, तसा खेळला पाहिजे, अशा प्रकारची चर्चा आपण क्रिकेट बघताना बघत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो. तशी तरा झालेली आहे मित्र. पण तो खेळणाऱ्याला माहित असतो बॉल कसा टोलवायचा, बॉल कसा खेळायचा, त्याची परिस्थिती कशी आहे, त्याचं वातावरण कसं आहे, त्याची ऍक्च्युली फील्ड वर्क तो जो करतो तो त्याला माहिती आहे, त्याला खेळायचं आहे ना. आपण सल्ले देऊन किंवा आपण इकडे चर्चा करून फायदा नाही ना मित्रांनो. तशी स्थिती आहे. जो काही उमेदवार आहे त्याला प्रत्यक्ष प्रचार करायचा आहे, प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी स्वतः अंमलात आणायच्या आहे. त्याला जर तुम्ही योग्य साथ दिली नाही, योग्य तुम्ही त्याला हे केलं नाही, तर तो कसं काय हे करत, म्हणजे दडपशाही असेल किंवा पैसा दिला नसेल असं माझं काय म्हणणं नाही, होऊ पण शकतं. परंतु ते म्हणजे सर्वस्व. म्हणजे तुम्ही असा उमेदवार का निवडून देताय तुम्ही, कारण तिकिटाची जर इतकी मारामारी होती, आपण बघितलं सगळ्यात पक्षांमध्ये, तिकीट मला भेटावं, कोणी आरोप प्रत्यारोप, तिकीट पळवापळवी, कोणी एबी फॉर्म खाऊन घेण्याचे अनेक प्रकार आपण बघितले असं. मग असं असून सुद्धा तुम्ही दिलेला उमेदवार, प्रत्यक्ष नॉमिनेट केलेला उमेदवार जर माघार घेत असेल, त्यात विरोधी पक्षाची काही चूक नाही ना मित्रांनो. तुम्ही त्या उमेदवाराला कन्व्हिन्स करू शकला का? आणि हे काय काळेकटवाले लोकांना येऊन काय फायदा आहे, ते फक्त बडबड करतात आणि जनतेला त्यांचं आता सगळं माहिती आहे नॅरेटिव्ह मित्रांनो. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर कोणी काडीचाही विश्वास ठेवत नाही. आता ते बापट साहेब तर अजून पण सांगत आहे की जे काय शिंदे साहेबांचं पक्ष चोरल्याचं किंवा त्यांना मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याचं, हे सगळं परत मुख्यमंत्री पद बहाल करायला पाहिजे होतं. सगळं ते अजून त्या याच्यातून बाहेर नाही निघाले मित्रांनो. त्यामुळे ह्या लोकांचं हसू येतं आणि यांचा पराभव का होतो, आणि पराभव आवश्यक आहे मित्रांनो, म्हणजे त्यांचा होणारच आहे. कारण जर तुम्ही फक्त मीडियामध्ये किंवा लोकांना कुचकं बोलून लोकांना हे बोल, काय उपयोग नाही ना. लोकांना कळलं पाहिजे की हे आमच्यासाठी काम करतात, फील्डवर्कवर गेले पाहिजे. आम्ही काय करणार आहे, मागं जाऊ द्या, मागं काही असं, पण इथून पुढं आम्ही काय करणार आहे, विरोधी पक्ष काय करणार ते माहीत नाही, परंतु आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही जनतेसाठी ह्या गोष्टी राबवणार आहे, हे जर तुम्ही जनतेला पटवून दिलं तर जनता तुम्हाला मतदान करणार आहे ना. आता जे काय मतं पडतात ते त्यांचे फिक्स कार्यकर्ते असतात किंवा हे असतात, कन्व्हिन्स असतात, ते पक्षाचे लोक बरेच ठिकाणी बरेच वेळ फिक्स असतात. काँग्रेसचे झाले, शिवसेनेचे झाले, त्यांना किती सांगा किती काय करते, आपल्या पक्षाला बांधील असतात, ते लोक मतदान करतात. परंतु जे काही काठावरचे लोक असतात, तुमचं बिहेवियर पाहून, तुमची वर्तणूक पाहून, तुमचं बोलणं पाहून, तुमचं हे पाहून मतदान करतात ना, तुमचे व्हिजन पाहून मतदान करतात. आणि सामान्य जनतेला तुमचं व्हिजन पटलं नाही किंवा तुमचे
हे पटलं नाही तर ते मतदान करणार नाही. मग अशा काठावरच्या मतावरच निवडणुका फिरत असतं मित्रांनो. कारण तुमचे पण काही फिक्स मतदान असतात, यांचे पण सत्ताधारी लोकांचे पण काही फिक्स मतदान असतात. त्याच्यात कोणी हालचाल करू शकत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे जे काही आता 22-23% मतं पडले होते उद्धव ठाकरे साहेबांना लोकसभेला, विधानसभेला, त्याच्यानंतर मनसेचे 7%, 7-8% होतात म्हणतात, त्यांना पडले होते. उमेदवार निवडून आले नाही, परंतु त्यांचे 7-8% मतदान फिक्स आहे त्यांचं. आणि हे टोटल 30% झालं. मुंबईपुरतं बोलतो मी. म्हणजे 30-29% मतदान शिवसेने उद्धव ठाकरे साहेबांना म्हणजे मनसे आणि ठाकरे ब्रँडला पडू शकतात. पण त्याच्या विरुद्ध जर आपण बाजू पाहिली तर भाजपाचेच 25-30% मतदान आहे आणि शिंदे साहेबांचे 12-13% मतदान त्यांना पडलेलं आहे, 17% जवळजवळ. म्हणजे 47% कुठं 30% कुठं, हा डिफरन्स कुठं काढणार आहे मित्रांनो? म्हणजे तुम्ही किती बोलत असेल, किती टोमणे देत असेल, पण प्रत्यक्ष जे मतदान पडतं, जी टक्केवारी असते, जी काही लोकांची हे असतं, ते तुम्ही बदलू शकत नाही ना. मग हे जे काय वेगवेगळे विश्लेषक म्हणा, वेगवेगळे संपादक म्हणा, वेगवेगळे बातमीदार म्हणा, तुम्ही किती काही सांगा आणि समजतं सामान्य जनतेला का तुम्ही एजेंडा राबवतात म्हणून, तुम्ही पेड पत्रकारिता करता म्हणून, हे लोक तुमच्यासाठीच काम करतात म्हणून. म्हणजे जे काय मुलाखती बघितल्या मी असीम सरोदे साहेबांची, बापट साहेबांची, सरळ सरळ दिसतं की हे भाजपच्या विरुद्ध बोलणार आहे म्हणून. म्हणजे ह्या गोष्टी ज्यावेळेस कळतं ना मित्रांनो, म्हणजे तुम्ही कमीत कमी ते घंटा तज्ज्ञाला वेगळे तरी बोलवा ना, दुसरा घंटा तज्ज्ञ पहा ना, घटना तज्ज्ञ म्हणजे तेच लोक. आणि त्यांचं एकही आतापर्यंत, आपण आता 4-5 वर्ष झाले त्या गोष्टीला, पण त्यांचं एकही वाक्य खरं ठरलेलं नाही मित्रांनो. कोणतीही गोष्ट त्यांनी सांगितली आणि ती खरी ठरली असं झालेलं नाही. तरी हे पत्रकार म्हणा किंवा त्यांचे सपोर्टर म्हणा किंवा जे पक्ष नेतृत्व त्यांना सांगतात म्हणा, हे लोक बदलायला तयार नाही. आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावर उडून गेलेला आहे, तरी त्यांना बोलवतात आणि आपला अजेंडा दाखवण्याचा प्रयत्न करतात. कितीतरी वेळा तुमचा अजेंडा फेल झालेला आहे, परंतु त्यातून बदलायला तयार नाही. आणि हेच जर करत राहिलं तर तुमचा पराभव निश्चित आहे मित्रांनो. मी सामान्य व्यक्ती म्हणून बोलतो, परंतु तुम्ही जर लोकांमध्ये गेले नाही, लोकांना कामं केली नाही. आता मनसेची अशी गोष्ट आहे मित्रांनो, ह्या लोकांना सत्ता नाही तरी हानमार किंवा ही जर सत्तेत आले तर काय करतील याची धास्ती सामान्य जनतेला आहे ना. त्यामुळे त्यांना कशाला मतदान करतील लोक? बरोबर आहे की नाही? सत्तेत नसताना जर तुम्ही इतका अतिरेक करता, प्रत्येक गोष्टीचा हे करता, सामान्य जनतेला विठीच धरतात, तर सत्तेत आले तर तुम्ही काही करू शकतात. म्हणून यांना सत्तेपासूनच दूर बरं आहे म्हणून सामान्य मतदार विचार करतो मित्रांनो. ह्या गोष्टीत कुठेतरी परिवर्तन व्हायला पाहिजे ना, तुमची विचारसरणी बदलायला पाहिजे ना. आणि हे काय फेक नेरेटिव्ह चाललं आहे बिनविरोध निवडणुकीचं, आता उच्च न्यायालयाने ते फेटाळून लावलेलं आहे. त्यामुळे परत एकदा त्यांचं फेल झालेलं आहे. म्हणून हे काय कोडधारी लोक आहे, त्यांच्या भरोश्यावर ह्या लोकांनी राहू नये आणि जनतेमध्ये जाऊन प्रचार करावा. जनतेला आपले मुद्दे पटवून दिले तरच ते निवडून येऊ शकतात मित्रांनो. म्हणून एकदा परत त्यांचं एक काळे कोडधारी येऊन आपापलं म्हणायला सुरुवात केलेलं आहे. परत एकदा ते नेरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जनता त्याला थारा देणार नाही एवढं निश्चित मित्रांनो. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्यावर धन्यवाद.